एवढा सगळा पसारा झालाय ना घरामध्ये, की आता बघूनच कंटाळा आलाय. पण आवरावं तर लागणारच. हा सगळा पसारा नेमका कसा झाला ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी नमस्कार मंडळी. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही बेडरूममध्ये वॉलपेपर लावणार होतो. त्याआधी संपूर्ण बेड मला काढावा लागला. आमच्या बेडला भरपूर स्टोरेज असल्यामुळे त्यामध्ये खूप सगळं सामान ठेवलेलं होतं. बेड बाजूला केल्यावर हे सगळं सामान बाहेर आलं आणि घरभर असा पसारा झाला. पण मग म्हटलं चला या निमित्तानं बेडरूमची एकदम मस्त साफ-सफाई करून घेऊया. आता तुम्हाला समोर जो वॉलपेपर दिसतोय ना, तो मी ऑनलाईन मागवला आहे. खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये मिळाला. साइडला जो पिंक कलरचा वॉलपेपर दिसतोय, तोही मी ऑनलाईनच मागवला होता. दोन्ही वॉलपेपरची क्वालिटी खूप छान आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहेत. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. नाहीतर मग मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेन. हॉलमध्ये जेव्हा मी वॉलपेपर लावला होता, तेव्हा मला खूप जणांनी विचारलं होतं, म्हणजे जे कोणी घरी यायचं ना, तिथं म्हणजे विचारायचीच मला, की "ताई हा वॉलपेपर कुठून मागवलाय?" कारण तो दिसायलाही इतका सुंदर होता आणि अगदी कमी बजेटमध्ये आला होता. त्यामुळे कोणालाच विश्वास बसत नव्हता, की एवढ्या कमी बजेटमध्ये इतका छान वॉलपेपर मिळू शकतो. त्यामुळे माझी पूर्ण हॉलची भिंत खूप छान दिसायला लागली होती. त्यानंतर बेडरूमसाठी हा पिंक कलरचा वॉलपेपर आणि आता जो नवीन वॉलपेपर लावत आहोत ना, तोही मी तिथूनच मागवला आहे. तर आहोंचं तेच काम चालू होतं. तेही अगदी व्यवस्थित मोजमाप करून आणि काळजीपूर्वक लावत आहेत. कारण फक्त लावायचं म्हणून लावून काही उपयोग नाही. एकदा काम झाल्यावर तो नीट, सरळ आणि सुंदर दिसला पाहिजे, तेव्हाच त्याची खरी मज्जा येते. उन्हाळा तर आता संपलाच आहे आणि पावसामुळे वातावरणही छान थंड झालं आहे. त्यामुळे आता कूलरची काहीच गरज पडत नाही. म्हणून म्हटलं चला कूलर व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून देऊया. हा छोटा कूलर आहे ना, तो आहोंनी छान पॅक करून वरच्या पोटमाळ्यावर ठेवून दिला आणि मग इथे ज्या वस्तूंची सध्या गरज नव्हती, त्या सगळ्या व्यवस्थित पॅक करून वरच्या स्टोरेजमध्ये ठेवून दिल्या. त्यामुळे खालचा बराच पसारा कमी झाला आणि जागा एकदम मोकळी वाटायला लागली. एवढी आवराआवर करूनही अजून बराच सामान बाकी होतं. माझ्या बेडच्या फ्रंट साइडला स्टोरेज आहे. त्यामध्ये मी रोज किंवा अधून-मधून लागणाऱ्या वस्तू ठेवते, म्हणजे गरज पडली की पटकन काढता येतात. मग आता तेच सगळं सामान व्यवस्थित लावण्याचं माझं काम सुरू होतं. कोणती वस्तू कुठे ठेवली तर नंतर शोधायला सोपं जाईल हे बघून मी सगळं नीट अरेंज करत होते. माझा बेड दिसायला जरी भरपूर जागा घेतो, तरी त्यामध्ये इतकं स्टोरेज आहे, की घरातलं बरंच सामान त्यात मावतं. त्यामुळे वरती जास्त पसारा दिसत नाही आणि बेडरूमही नेहमी नीटनेटका दिसतो. खरं सांगायचं तर अशा स्टोरेज असलेल्या बेडमुळे घर आवरून ठेवणं खूप सोपं होतं. घर आवरताना लक्षात येतं, की कितीतरी अशा वस्तू आपण वर्षानुवर्ष जपून ठेवलेल्या असतात, पण त्यांचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे यावेळी ठरवलं, न लागणारं सामान ठेवून फक्त जागा अडवायची नाही, ते आम्ही सरळ टाकूनच दिलं. मी नेहमी एक गोष्ट म्हणते, घर आवरताना नवऱ्याची थोडी जरी साथ मिळाली ना, तरी बायकोला खूप मोठा आधार मिळतो. एकट्याने सगळी कामं करण्यापेक्षा दोघांनी मिळून केली तर कामही पटकन होतं आणि थकवाही कमी येतो. आणि घरात लहान मुलं असतील ना, तर एकटीने सगळं सांभाळणं खरंच खूप अवघड असतं. एका बाजूला घर आवरायचं आणि दुसऱ्या बाजूला मुलांकडे लक्ष द्यायचं. दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणं खूप असं सोपं नसतं. आता मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी इकडे काहीतरी काम करत असते आणि घरात अचानक शांतता झाली ना, तर मला लगेच समजतं, की खुशीने नक्की काहीतरी उद्योग करून ठेवला आहे. मी किचनमध्ये स्वयंपाक करत असले तरी 2-2 मिनिटांनी तिच्याकडे जाऊन बघावंच लागतं, की ही काय करते? हे सतत पाहावं लागतं, कारण लहान मुलं शांत असली, की काहीतरी नवीनच सुरू असतं. म्हणूनच घरातली सगळी कामं एकटीने करताना खूप अवघड जातं. पण जेव्हा अहो घरी असतात, तेव्हा मला खूप मोठा आधार मिळतो. खुशी तिच्या पप्पांना थोडंसं घाबरते. त्यामुळे ती जरी भरपूर पसारा करत असली तरी एका जागी बसूनच खेळत राहते. म्हणूनच मला तिच्या मागे सारखं घरभर पळावं लागत नाही. नाहीतर मी एकटी असले की ती माझा पुरेपूर फायदा घेते. उड्या मार, इकडे जा, तिकडे जा, तिचे उद्योग सुरूच असतात. पण तिचे पप्पा घरी असले की ती एका जागी शांतपणे खेळत राहते. त्यामुळे आमचं दोघांचंही लक्ष तिच्याकडे राहतं आणि घरातली कामं सुद्धा व्यवस्थित होतात. म्हणूनच मी नेहमी म्हणते, घरकामात थोडीशी जरी साथ मिळाली ना, तरी तो खूप मोठा आधार असतो.
बेड व्यवस्थित पॅक करून दिला. त्यामध्ये आम्ही सगळ्या गोधड्या आणि ब्लँकेट्स ठेवून दिल्या. माझ्याकडे गोधड्या आणि ब्लँकेट्स भरपूर आहेत, कारण आमच्या घरी नेहमीच कोणी ना कोणी पाहुणे येत असतात. कधी-कधी तर एवढं असूनही कमी पडतात. म्हणून माझ्या सासूबाईंनी खूप सगळ्या अशा गोधड्या शिवून ठेवल्या आहेत आणि मी सुद्धा ब्लँकेट्स भरपूर असे घेतलेले आहेत. त्यासोबतच घरातले कपडे आणि इतर सामानही व्यवस्थित बेडच्या स्टोरेजमध्ये ठेवून दिलं. त्यामुळे घरही व्यवस्थित दिसतं आणि सामान एका ठिकाणी व्यवस्थित राहतं. सगळं सामान बेडमध्ये व्यवस्थित ठेवून झालं आणि मी हॉलमध्ये येऊन बघते तर काय, मॅडमने पुन्हा एकदा सगळा पसारा करून ठेवलेला. समोर जी खेळणी दिसते ना, ती मी खूप दिवसांपासून बेडमध्येच ठेवलेली होती. कारण मला माहिती आहे, ही खेळणी बाहेर काढली की खेळण्यापेक्षा जास्त त्यांचा पसाराच घरभर होतो. आणि झालंही तसंच, पूर्ण हॉलभर खेळणी पसरलेली होती. मग काय, पुन्हा एकदा सगळं घर आवरून घेतलं आणि आवरता-आवरता आम्ही दोघंही चांगलेच थकलो होतो. म्हणून आहोंनी थोडा वेळ निवांतपणे बसून घेतलं. त्यानंतर गादीवर ही वॉटरप्रूफ मॅट्रेस प्रोटेक्टर अंथरून घेतली आणि त्यावर चादर टाकली. घरात लहान मुलं असलं की कधी-कधी रात्री झोपेतच सू होते. त्यामुळे गादी खराब होण्याची शक्यता असते. पण हा मॅट्रेस प्रोटेक्टर असल्यामुळे गादी सुरक्षित राहते. मी हा प्रोटेक्टर घेतल्यापासून मला खूपच फायदा झाला आहे. खुशी दिवसभर तर व्यवस्थित सांगते, पण कधी-कधी रात्री झोपेतच सू करून देते. अशा वेळी गादी अजिबात खराब होत नाही. आता जवळ-जवळ 3 वर्ष झाली आहे मॅट्रेस प्रोटेक्टर वापरत आहे. पण अजूनही त्याची क्वालिटी एकदम छान आहे. हा मी ऑनलाईन मागवला होता. तुमच्याही घरी लहान मुलं असतील आणि तुम्हालाही असा मॅट्रेस प्रोटेक्टर घ्यायचा असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. आता बेडरूम, हॉल आणि बाकीचं सगळं आवरून झालं होतं. फक्त म्हटलं एकदा पूर्ण घर स्वच्छ झाडून घेते. मग हॉल, बेडरूम आणि किचन असं सगळं मस्त झाडून घेतलं. आता समोर जो मोठा कूलर दिसतोय ना, तो अजून ठेवायचा बाकी होता. तो आकाराने मोठा असल्यामुळे छोट्या पोटमाळ्यावर बसणार नव्हता. पण बाथरूमच्या वरती मला सामान ठेवण्यासाठी चांगली जागा आहे. म्हणून म्हटलं आता पॅक करून हा कूलर तिथेच व्यवस्थित ठेवून देऊया. खरं सांगायचं तर 1 बीएचके घरामध्ये सामान व्यवस्थित ॲडजस्ट करणं ही सुद्धा एक कला आहे. सामान कितीही असलं तरी प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा असेल आणि ती वापरून झाल्यावर परत तिथे ठेवली तर घर अजिबात पसरलेलं दिसत नाही आणि नेहमी नीटनेटके राहते. आता सगळं काही व्यवस्थित आवरून झालं होतं. चला आता तुम्हालाही माझं घर पुन्हा एकदा दाखवते. व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला माझं घर कसं वाटलं आणि घर नीटनेटके ठेवण्यासाठी तुम्ही कोणती खास ट्रिक वापरता तेही नक्की शेअर करा. तर ही आहे माझी शिलाई मशीन आणि तिच्या बाजूलाच काही धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. ते मुद्दाम बेडरूममध्ये ठेवलंय, कारण तिथे थोडी हवा लागते आणि धान्य व्यवस्थित राहतं. फक्त आता कूलरवर ठेवायचं बाकी होता. तो ठेवला की जागा अजून मोकळी दिसेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर तर पूर्ण आवरून झालं होतं, पण आम्हा तिघांना भूकही खूप लागली होती. रात्रीचं जे काही उरलेलं होतं ते आम्ही दोघांनी खाल्लं आणि खुशीने फक्त उपमा खाल्लेला होता आणि थोडंसं दूध पिलेलं होतं. त्यामुळे तिलाही भूक लागलेली होती. मग म्हटलं पटकन तिघांसाठी काहीतरी बनवूया. म्हणून मस्त अशी मुगाच्या डाळीची खिचडी करायला घेतली. आधी कांदा वगैरे सगळं चिरून घेतलं. लसूण तर मी आधीच सोलून ठेवलेला होता, त्यामुळे काम पटकन झालं. मग खिचडीचा कुकर लावला. तोपर्यंत अजून काही भांडी लावायची बाकी होती, तीही मांडणीवर व्यवस्थित लावून दिली. खिचडी शिजेपर्यंत म्हटलं चला खुशी आणि माझ्यासाठी दूध गरम करून घेऊया. पण खुशीला विचारलं तर तिने तर डायरेक्टच नाही सांगितलं. मग मी माझ्यासाठीच दूध गरम करायला ठेवलं. चहा वगैरे तर मी कधी घेत नाही. पण जर गवती चहा असेल ना, तर मला रोज दूध पिण्याची सवय आहे. दुधामध्ये थोडासा गवती चहा आणि थोडीशी साखर घातली की त्याची चव खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडा वेळ हॉलमध्ये येऊन निवांत बसले. थोडंसं का होईना पण शांत बसलं की मन आणि शरीर दोन्ही फ्रेश झाल्यासारखं वाटतं. सकाळपासून सतत घर आवरण्यातच वेळ गेला, त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळाला नव्हता. सकाळीच मी केस धुतले होते, पण तसेच बांधून ठेवल्यामुळे अजूनही ओलेच होते. मग केस मोकळे केले, दूध पिऊन फ्रेश झाले आणि पुन्हा कामाला लागले. मग काय, आपल्यासारख्या बायकांची कामं कधी संपतात का हो? एक काम संपलं की दुसरं तयारच असतं. तर माझी थोडी भांडी घासायची बाकी होती. मग ती भांडी वगैरे घासून घेतली
त्यानंतर मग माझ्या खुशीला स्वतःच्या हाताने पोटभर जेवू घातलं. तिचं पोट भरलं आणि चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही खूप छान वाटलं. तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र शेअर करा आणि अशाच रोजच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.